गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। समर्थांनी सांगितलंच आहे ना, एक शिकवण दिलेली आहे की आपण जेव्हा इतरांच्या संसारामध्ये दुःख निर्माण करतो, आपण जेव्हा एखाद्याला दुःख देतो ना, तेव्हा दुसऱ्या बाजूनं आपल्या जीवनात सुद्धा दुःखाचं सावट निर्माण होत असतं। समर्थांनी आपल्याला नियमबद्ध जीवन जगायला सांगितलेलं आहे। ते म्हणजे काय बरं? परश्री माते भगिनी परधन भयावं। पण जो बेईमानीचा धन खातो ना, परमेश्वर भगवंत त्याला कशा पद्धतीने दंड देतो ना, ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। समर्थांनी सांगितलंच आहे ना, मरण आलं तरी चालेल, पण बेईमानीचा धन कुणी खाऊ नका। कारण का बरं? कारण भगवंत आहे, सर्व काही पाहत असतो। जे लोक बेईमानीचा धन खातात ना, ते इतरांच्या पापाचं ओझं आपल्या माथ्यावर घेत असतात। आणि समर्थांनी हेच सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये आपण किती जरी मोठे झालो, किती जरी छोटे झालो, तरी बेईमानीचा धन कधी खाऊ नका। असं का बरं म्हटलं असावं? कारण मृत्यूनंतर त्याचा हिशोब आपल्याला चुकता करावा लागतो। म्हणून या आजच्या निरूपणामध्ये आपण पाहणार आहोत की तुमच्या जीवनामध्ये किती दुःख आलं तरी खोटं बोलू नका, वाईट वागू नका। जो असं करतो ना, त्याच्या जीवनाची अधोगती झाल्याशिवाय राहत नाही। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, या अगोदर तुम्ही किती खोटे बोललेले आहात, किती पाप केलेले आहात ते विसरून जा आणि सत्याचा मार्ग अवलंबा। विश्वास ठेवा, तुमचं भलंच होणार आहे। म्हणून एका उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत की जर तुम्ही वाईट मार्ग बंद करून चांगला मार्ग स्वीकारला ना, तर तुमची अधोगती संपून तुमच्या पुण्याचा मार्ग सुरू होतो आणि तुमचा विजयच होतो। एका गावामध्ये सुरेश आणि विजय नावाचे हे दोन घनिष्ठ मित्र राहत होते। त्यांची मैत्री इतकी दृढ होती ना, की संपूर्ण गावामध्ये त्यांच्या मैत्रीचा आदर्श दिला जात होता। विजय हा गावातच मेहनत मजुरी करून आपली उपजीविका करत होता, तर सुरेश आपल्या कामानिमित्त अनेकदा गावाबाहेर जात असे। आणि गावातील लोकांना वाटायचं की सुरेश एका गावातून सामान खरेदी करून दुसऱ्या गावामध्ये विकतो आणि म्हणून तो अनेक दिवस गावाबाहेर असतो। परंतु खरी गोष्ट फक्त विजयलाच माहीत होती। प्रत्यक्षात सुरेश एक चोर होता आणि जरी त्यानं कधीही आपल्या गावामध्ये चोरी केली नव्हती, तरी तो दुसऱ्या गावांमध्ये चोरी करून बघा तो नेहमी स्वतःचं जीवन जगत असे। विजयनं अनेक वेळा सुरेशला समजावलं की चोरीसारखं पाप सोडून दे, पण सुरेशनं कधीच ऐकलं नाही। उलट तो विजयलाही आपल्यासोबत चोरी करण्यासाठी सांगायचा, जेणेकरून ते दोघेही श्रीमंत होतील। आणि विजयलाही सुरेशची सवय होती ना, ती अजिबात आवडत नव्हती, पण लहानपणापासूनची मैत्री असल्यामुळं त्यानं कधीही कोणालाही गोष्ट सांगितली नाही। आणि समर्थांनी हेच सांगितलेलं आहे ना, आपल्या मित्राच्या गुपित गोष्टी असतात ना, त्या कधीच कोणाला सांगू नयेत। एके दिवशी गावात बातमी पसरली की गावाबाहेर एका साधू महाराजांनी आपला आश्रयस्थान उभारलेलं आहे। गावकरी त्यांच्या दर्शनासाठी जाऊ लागले। साधू बाबा धर्म आणि सत्याच्या मार्गावर चालण्याचं शिक्षण देत होते। त्यांच्या उद्देशांचा गावकऱ्यांवर खूप खोलवर परिणाम सुद्धा झाला। विजय आणि सुरेश सुद्धा साधूबाबांच्या दर्शनासाठी जातात
आणि साधू महाराजांच्या वचनांचा सुरेशवर असा प्रभाव पडला ना की त्यालाही जाणवू लागलं की चोरी करणं एक खूप मोठं पाप आहे. एक दिवस सुरेशने साधूबाबांकडे जाऊन त्याला मनातली गोष्ट सांगितली आणि तो म्हणाला, बाबा मी एक चोर आहे, पण तुमच्या उपदेशांनी माझ्या हृदयाला स्पर्श केलेला आहे. साधूबाबा म्हणाले, बेटा जर माझे वचन तुझ्या मनावर प्रभाव टाकत असेल तर तू हे वाईट कर्म सोडून का देत नाहीस बरं. सुरेश म्हणाला, बाबा मला दुसरं कोणतंच काम येत नाही. मी शेती करू शकत नाही आणि मेहनत मजुरीही करू शकत नाही, मग मी चोरी कशी सोडू बरं. साधूबाबा म्हणाले, बेटा माझा ऐक, काही दिवस माझ्या आश्रमामध्ये राहा, त्यामुळं तुझ्या मनाचं परिवर्तन होईल आणि तू योग्य मार्गावर चालशील. सुरेशनं साधूबाबांचं म्हणणं मान्य केलं आणि आश्रमामध्ये राहून त्यांची सेवा करू लागला. 1 महिना लोटला. सुरेशनं पूर्ण मनानं साधूबाबांची सेवा केली. साधूबाबा देखील त्यांच्या सेवाभावनेने खूप प्रसन्न झाले. एके दिवशी साधूबाबांनी सुरेशला बोलावलं आणि म्हणाले, सुरेश आता माझ्या जाण्याची वेळ आली आहे. साधू लोक कधीही एका ठिकाणी स्थिर राहत नाही, पण मी तुझ्या श्रद्धेने आणि सेवेमुळं खूप प्रसन्न झालो आहे, त्यामुळं तू माझ्याकडून काहीही मागू शकतोस. सुरेश म्हणाला, बाबा मी ऐकलं आहे की तुमच्याकडे अशी सिद्धी आहे ज्यामुळं पशुपक्ष्यांची भाषा समजता येते. जर तुम्हाला मला काही द्यायचं असेल ना तर कृपा करून ही सिद्धी मला द्या. साधूबाबा हसले आणि म्हणाले, ठीक आहे, आजपासून पशुपक्ष्यांची भाषा समजण्यास तू सक्षम होशील. हे बोलून साधूबाबांनी सुरेशच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवला. सुरेश म्हणाला, बाबा मी तुमच्याकडे अजून एक विनंती करू इच्छितो. साधूबाबा म्हणाले, बोल बेटा, तुझी काय इच्छा आहे बरं. बाबा मी तुमच्या सांगण्यावरून चोरी करणं सोडेन, पण माझ्या उपजीविकेचं साधन काय. त्यामुळं मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही मला वर्षातून एकदा चोरी करण्याची परवानगी द्या. मी फक्त दिवाळीच्या दिवशी एकदा चोरी करेल आणि त्यानंतर पुन्हा कधीच चोरी करणार नाही. साधूबाबा हसले आणि म्हणाले, ठीक आहे बेटा, परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ही सिद्धी प्रामाणिकपणानेच वापर. जर तुला चुकीच्या मार्गासाठी वापरलीस तर तीच तुझ्या विनाशाचे कारण बनेल. साधूबाबांनी हे त्याला आशीर्वाद दिले आणि दुसऱ्या गावाच्या दिशेने निघून गेले. सुरेश साधूबाबांच्या सहवासामध्ये राहून पूर्णपणे बदललेला होता. त्याचा स्वभाव आता शांत झालेला होता, संयमित झाला होता. त्याच्या या बदलामुळं त्याचा मित्र विजय खूप आनंदी झाला. आता सुरेशनं पूर्णपणे चोरी करणं सोडलं होतं. जसे की त्यानं साधूबाबांना वचन दिलं होतं की तो वर्षात फक्त एकदाच चोरी करेल. विजयची एक बहीण, तिचं नाव होतं वंदना, जी आता विवाहयोग्य झाली होती. तिचं लग्न ठरलं होतं आणि 10 दिवसांनी शुभ तिथी ठरवलेली होती. पण विजय जो मेहनत मजुरी करून आपल्या उपजीविकेचा गुजराणा करत होता, त्याच्याकडे इतके पैसे नव्हते की तो आपल्या बहिणीचं लग्न मोठ्या थाटामाटामध्ये करू शकेल. त्याला सतत चिंता वाटू लागली की वऱ्हाडाच्या स्वागतासाठी आणि जेवणाच्या व्यवस्थेसाठी नक्की करावं तरी काय. तो मदतीसाठी आपल्या अनेक नातेवाईकांकडे गेला, पण कुणीही त्याला मदत केली नाही. प्रत्येकानं काहीतरी बहाणा करून त्याला टाळलं. जेव्हा त्याला कुठलाच मार्ग सापडला नाही तेव्हा तो आपल्या मित्राकडे जातो आणि मित्राकडे मदतीसाठी याचना करतो. त्याने सांगितलं, सुरेश आता तूच फक्त माझी मदत करू शकतोस. तुला माहीत आहे का, माझ्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे. 10 दिवसांनी वऱ्हाड येणार आहे आणि माझ्याजवळ एवढे पैसे नाहीत की मी वऱ्हाडाच्या स्वागतासाठी जेवणाची व्यवस्था करू शकेल.
मी सगळ्या नातेवाईकांकडं मदत मागितली, पण सगळ्यांनी नकार दिला. आता तूच काहीतरी कर आणि माझ्यासाठी पैशांची व्यवस्था करून दे. मी तुझे काही महिन्यात पैसे परत करेल. सुरेशने उत्तर दिलं, मित्रा, मला तुझी अडचण समजते, पण मी तुला मदत कशी करू बरं? तुला माहीत आहे का, मी चोरी करणं सोडलं आहे आणि फक्त दीपावलीच्या दिवशी काही चोरण्याचा संकल्प केलेला आहे. पण अजून दीपावली 9 महिने बाकी आहेत. अशा परिस्थितीमध्ये मी काय करू शकतो बरं? विजय म्हणाला, मला माहीत नाही की तू कसं करशील, पण मला 5 दिवसामध्ये 500 अशर्फी मिळवायचे हव्यात. जर तसं झालं नाही ना, तर माझ्या बहिणीचं वऱ्हाड लग्न न करताच परत जाईल. सुरेश म्हणाला, ठीक आहे मित्रा, तुझी बहीण म्हणजे माझीच बहीण आहे ना. मी तुझ्यासाठी पैशाची व्यवस्था करील, पण मी 5 दिवसासाठी जात आहे. जर मी 5 दिवसामध्ये परत आलो नाही तर तू माझी वाट पाहू नकोस. विजय म्हणाला, तू जा, मी ईश्वराकडे प्रार्थना करेन की तू लवकर पैसे घेऊन परत येशील. आता सुरेश आपल्या मित्राची मदत करण्यासाठी चोरी करण्याच्या उद्देशानं प्रवासाला निघून गेला. चालता चालता तो एक नदीच्या काठावर पोचतो आणि त्याला नदी पार करायची होती, म्हणून तो पाण्यामध्ये उतरला. तेवढ्यात मागून कोणीतरी हाक मारली, मित्रा थांब, मीही तुझ्यासोबत येतो. सुरेशनं मागून वळून पाहिलं तर तो मंदिराचा पुजारी होता, जो नदी पार करण्यासाठी त्याची मदत मागत होता. पुजाऱ्यानं आपली पोटली सुरेशच्या हातामध्ये दिली आणि एक हात त्याच्या दिशेने पुढे केला आणि दोघेही नदी पार करू लागले. तेव्हाच मागून एका पक्ष्याचा आवाज आला. सुरेश एकदम सावध झाला आणि त्यानं नाही म्हणून डोके हलवलं. पुढेही जात राहिले. जेव्हा ते नदीच्या मधोमध पोचले ना, तेव्हा पुन्हा पक्ष्याचा आवाज आला. सुरेशनं पुन्हा नाही म्हणून डोके हलवलं. शेवटी ते दोघे नदी पार करून दुसऱ्या बाजूला आले. सुरेशनं पुजाऱ्याची पोटली त्याला परत दिली आणि आपल्या प्रवासावर निघून गेला. पण पुजारी खूप उत्सुक झाला. त्यानं पक्ष्यांच्या आवाजावर सुरेश का वारंवार नाही म्हणत होता. पुजाऱ्यानं विचारलं, मित्रा, मला एक गोष्ट सांग, जेव्हा आपण नदी पार करत होतो तेव्हा एक पक्षी आवाज देत होता. जसेच तो आवाज करत होता ना, तसं तू नाही म्हणून डोकं हलवत होतास. शेवटी हे काय गुपित आहे बरं? सुरेश म्हणाला, पुजारीजी, याचा तुमचा काय संबंध आहे बरं? तुम्ही नदी पार केली, मी तुमची मदत केली. आता तुम्ही तुमच्या मार्गाने जा आणि मला माझ्या मार्गाने जाऊ द्या. पण पुजारी जाऊन गेला नाही. तो हट्टाने म्हणू लागला, जोपर्यंत तू मला सत्य सांगणार नाहीस ना, तोपर्यंत माझं मन शांत होणार नाही. सुरेश म्हणाला, ठीक आहे, जर तुम्हाला सत्य जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतो, पण हे रहस्य कोणाला सांगू नका. मी एक चोर आहे. माझ्या मित्राच्या बहिणीचं लग्न ठरलेलं आहे. त्यांच्या लग्नासाठी 500 अशर्फीची व्यवस्था करायची आहे, म्हणून मी चोरी करण्यासाठी निघालो आहे. जेव्हा आपण दोघे नदीमध्ये चालत होतो ना, तेव्हा त्या पक्ष्यानं मला सांगितलं की तुझ्या पोटलीत सोनं आहे आणि मी ते सहज चोरी करू शकतो. पण मी डोके हलवून नकार दिला, कारण तुम्ही मला मित्र म्हणून हाक मारली होती आणि मदतीसाठी हात पुढे केला होता. आणि मित्रत्वाचा धर्म पाळणं आहे ना, हे माझं कर्तव्य आहे. मित्राचा आदर आणि निष्ठा मी कधीही विसरू शकत नाही, कारण या क्षणीही मी एका मित्राची मदत करण्यासाठी प्रवास करत आहे. सुरेशची ही गोष्ट ऐकून पुजारी होता तो आश्चर्यचकित झाला. सुरेश म्हणाला, जेव्हा आपण नदीच्या मध्यभागी होतो तेव्हा त्या पक्ष्यानं मला सांगितलं होतं की मी तुला पाण्यामध्ये ढकलून सोनं घेऊन जाऊ शकतो, पण मी पुन्हा नकार दिला. जर मी असं केलं असतं तर ते माझ्या मित्राशी विश्वासघात ठरला असता आणि मी कधीही असं करू शकत नाही. सुरेशच्या या बोलण्यानं पुजारी गोंधळून गेला
आणि तो विचार करू लागला की हा कसा चोर आहे बरं, जो चोर असून सुद्धा धर्म आणि सत्याच्या गोष्टी करत आहे. पुजारीनं पुन्हा विचारलं, तू एक चोर असून इतक्या चांगल्या विचारांचा आणि धर्माच्या गोष्टीचा कसा असू शकतोस बरं? सुरेश म्हणाला, मी 1 महिना एक साधू महाराजांच्या आश्रमामध्ये राहिलो होतो. हे सर्व त्यांच्याच प्रभावामुळे झालेलं आहे. यानंतर पुजारी आपला मार्ग चालू लागला, पण तो सुरेशच्या उत्तम विचारांबद्दल विचार करत राहिला. तो अजूनही चकित होता की एक चोर असून सुद्धा तो इतका प्रामाणिक कसा असू शकतो बरं. जेव्हा पुजारी नगरामध्ये पोचला तेव्हा तो थेट राजाच्या महलामध्ये गेला. त्या दिवशी राजमहालात ब्राह्मणभोज आयोजित केला होता आणि पुजारीही त्यात सहभागी झाला. भोजनानंतर तो राजासमोर जातो आणि विचार करू लागला, त्या चोराबद्दल राजाला सांगायला हवं, पण ही गोष्ट तो राजाला एकांतात सांगू इच्छित होता. राजानं पुजाऱ्याला वेगळ्या कक्षामध्ये बोलावलं आणि पुजाऱ्यानं संपूर्ण कहाणी सांगितली की कशा प्रकारे त्याला त्या नदी पार करण्यासाठी एका चोराची मदत घ्यावी लागली. तो चोर अत्यंत प्रामाणिक, धर्मपरायण, ज्ञानी होता. राजा म्हणाला, चोरी करणं हे महापाप आहे. ज्यानं असं केलं आहे ना, त्याचा मी स्वतः तपास करेन. राजाने पुजाऱ्याला विचारलं, तू मला त्या चोराचा पत्ता सांगशील का? पुजारी म्हणाला, महाराज, मला त्याचं नेमकं ठिकाण माहीत नाही, पण तो याच नगराच्या दिशेने येत होता. त्याचं वर्णन आणि त्याचा कपड्यांचा रंग आहे ना, मी सांगू शकतो. मला पूर्ण खात्री आहे की तो सर्वप्रथम नगराच्या सरायामध्ये उतरेल. यानंतर पुजाऱ्यानं त्या चोराचे संपूर्ण हुलिया आणि पोशाखाचं वर्णन राजाला सांगितलं. राजानं मक्याच्या 2 पोळ्या तयार करून एका पोटलीत बांधल्या आणि तो साध्या वेशामध्ये त्या गावाच्या बाहेर पडला. अर्ध्या रात्री राजानं चोराला ओळखलं आणि त्याच्याशी संवाद सुरू केला. सुरेशने विचारलं, तुम्ही कोण आहात बरं? राजा म्हणाला, मी एक चोर आहे आणि चोरी करण्याच्या शोधामध्ये आलो आहे. सुरेश म्हणाला, मीही चोर आहे. काना आपण दोघं मिळून चोरी करूया का? मी अर्ध्या रात्री समोरच्या दुकानामध्ये चोरी करणार आहे. राजा म्हणाला, मलाही 500 अशर्फींची गरज आहे. आपण दोघं मिळून दुकानाचा कुलूप तोडू आणि रात्रीच्या शांततेमध्ये ते दोघं दुकानाच्या दिशेने निघाले. बघा, इथे सर्वांच्या लक्षात असू द्या, गोष्टीमध्ये भारावून जाऊ नका. आपण पाहत आहोत की बेईमानीचं धन कुणी अजिबात खाऊ नये आणि ते खाल्ल्यानंतर आपल्या जीवनामध्ये किती त्रास होतो ना, हे आपण पाहणार आहोत. बघा, सुरेशनं कुलूप तोडलं आणि तिजोरी उघडली आणि 500 अशर्फी स्वतःसाठी घेतल्या आणि 500 अशर्फी राजाला दिल्या. यानंतर त्यांनी खाण्यासाठी काहीतरी शोधलं. त्याने एक पांढरी वस्तू पाहिली आणि विचार केला की ही साखर आहे. त्यानं मुठभर घेतली आणि तोंडात टाकली, पण ती साखर नसून मीठ होतं. त्यानं त्वरित ते थुंकून दिलं. यानंतर त्यानं राजाकडून 500 अशर्फी परत मागितल्या. राजानं नकार दिला तर सुरेशनं त्याच्या गाळावर जोरदार चापट मारली आणि अशर्फी हिसकावून घेतल्या. त्यानं आपल्या वाट्याच्या 500 अशर्फी पुन्हा तिजोरीत ठेवल्या आणि कुलूप लावून बंद केलं. यानंतर ते दोघं सरायांमध्ये परतले. राजा सुरेशच्या मागून चालत होता आणि त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्षसुद्धा ठेवत होता. जेव्हा ते दोघे बघा सरायामध्ये पोचले तेव्हा राजानं विचारलं, भाऊ, आधी तर तू पैसे चोरले आणि नंतर पुन्हा तिजोरीत ठेवले, असं का केलं बरं? सुरेशनं उत्तर दिलं, मी उपाशी होतो आणि दुकानात काहीतरी खाण्यासाठी शोधत होतो, पण चुकून मी दुकानदाराचं मीठ खाल्लं. ज्यानं मीठ खाल्लं असेल ना, त्याच्याशी विश्वासघात करणं हे धर्माच्या विरोधात आहे. म्हणून मी पैसे परत तिजोरीत ठेवले
आणि राजा सुरेशच्या बोलण्यानं खूप अचंबित झाला. तो विचार करू लागला की हा चोर तरी कसा आहे, जो चोरी करतो पण धर्म आणि सत्याच्या गोष्टी बोलतो. त्याला आता पुजाऱ्याच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास बसला. यानंतर राजा म्हणाला, अच्छा चला आता दुसऱ्या ठिकाणी चोरी करूया. ते ऐकताच सुरेशनं राजाला एक जोरदार थप्पड मारली आणि म्हणाला, आपण पूर्ण रात्र चोऱ्याच करत राहणार आहोत का? आजसाठी इतकंच पुरे, उद्या बघूया काय करायचं. राजानं आपल्या पोटलीतून पोळ्या काढल्या आणि सुरेशला खाण्यासाठी दिल्या. यानंतर राजानं विचारलं, ठीक आहे, आता हे सांग की उद्या चोरी करायची असेल तर मी तुला कुठे भेटू बरं? सुरेश म्हणाला, या सराईच्या मागे मी रात्री तुझी वाट पाहील. यानंतर राजा आपल्या महलामध्ये परत गेला, पण त्याला संपूर्ण रात्र झोप लागली नाही. तो सुरेशबद्दल विचार करत राहिला की हा कशा प्रकारचा चोर आहे, जो चोरीसारखं काम करतो पण त्याच वेळी धर्म आणि सत्याच्या गोष्टीसुद्धा करतो. पुढील रात्री राजा साध्या वेशात त्या सराईच्या मागे पोचला, जिथे सुरेश आधीच त्याची वाट पाहत होता. राजाने त्याला खाण्यासाठी पोळ्या दिल्या. जेव्हा दोघेही खाऊन पिऊन तृप्त झाले तेव्हा राजा म्हणाला, आता आपण राजाचा खजिना लुटूया. सुरेश म्हणाला, भाऊ तिथे जाऊन भरपूर धन आहे, पण तितकाच धोकासुद्धा आहे. जर मला राजाच्या महल आणि खजिन्याबद्दल काही माहीत असती तर मी हा धोका पत्करला असता. तू त्याची चिंता करू नकोस. बघा, राजा म्हणाला, मला राजाच्या महलाचं खजिन्याचे सर्व मार्ग माहीत आहेत. आपण सहज चोरी करू शकतो. प्रत्यक्षात राजा आपल्या पहारेदारांची सतर्कता तपासू इच्छित होता. महालाच्या 3 दरवाजांवर पहारेदार होते आणि 4थ्या दरवाजावर एक कुत्रा बांधलेला होता. जेव्हा ते दोघे महालाच्या जवळ पोचले ना, तेव्हा त्यांनी पाहिलं की 3ही पहारेदार कुत्रा गाढ झोपलेले होते. राजानं सुरेशला महलाचे सर्व मार्ग दाखवले. सुरेश खजिन्याच्या खोलीपर्यंत पोचला आणि तिजोरीचं कुलूप तोडू लागला. तेव्हाच एका पक्ष्यानं आवाज दिला. कुत्रा भुंकण्याऐवजी कुकू करू लागला. सुरेशनं राजाला सांगितलं, तू इथे बाहेर थांब, मी आत जाऊन तिजोरीचं कुलूप तोडतो. राजा बाहेर उभा राहिला आणि सुरेश आतमध्ये गेला. सुरेशनं तिजोरीचे कुलूप तोडलं तेव्हा पक्षी पुन्हा ओरडले. कुत्रा पुन्हा पिणपिणायला लागला आहे. सुरेशनं 500 अशर्पी स्वतःसाठी आणि 500 राजासाठी घेतल्या, पण पक्ष्यांचा आवाज आणि कुत्र्याची प्रतिक्रिया वारंवार होत राहिली. सुरेशनं पैसे परत तिजोरीत ठेवले आणि राजाला आतमध्ये बोलावलं. जेव्हा राजा आतमध्ये आला तेव्हा सुरेश त्याच्या चरणांमध्ये पडला आणि म्हणाला, महाराज, मी तुमचा चोर आहे आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तुम्ही मला रंगेहात पकडलेलं आहे. आता तुम्ही मला कोणतीही शिक्षा द्या, ती मला मान्य आहे, पण कृपया 500 अशर्पी माझ्या मित्राकडे पाठवा, कारण त्याच्या बहिणीचं लग्न आहे. राजानं आश्चर्यानं विचारलं, तुला कसं समजले की मी राजा आहे बरं? सुरेश म्हणाला, महाराज, जेव्हा मी खजिन्याचे कुलूप तोडत होतो तेव्हा त्या पक्ष्यानं सांगितलं की खजिन्यात चोर शिरलेला आहे आणि तू झोपला आहेस. तू एक नमकराम आहेस. कुत्र्यानं उत्तर दिलं, मी तेव्हाच भुंकतो जेव्हा चोर असतो, पण इथे तर राजा आहे. सुरुवातीला मला त्यांचे शब्द खरे वाटले नाहीत, पण जेव्हा हेच संभाषण मी वारंवार ऐकू आलं ना, तेव्हा मला समजलं की तुम्हीच राजा आहात. सुरेशनं सखोल श्वास घेतला आणि म्हणाला, महाराज, कृपया 500 अशर्पी माझ्या मित्राकडे पाठवा. मला ज्या शिक्षा द्यायच्या असतील त्या मी नक्की स्वीकारेल. सकाळी राजा दरबारामध्ये बसला आणि सर्व दरबाऱ्यांना सुरेशची संपूर्ण कहाणी सांगितली. सुरेशलाही दरबारामध्ये हजर करण्यात आलं. राजानं विचारलं, हे खूप आश्चर्यकारक आहे की एकीकडे तू चोर आहेस
आणि दुसरीकडे तू धर्म आणि ज्ञानाच्या गोष्टी बोलतोस. हे कसं शक्य आहे बरं? की एका चोरामध्ये असे सद्गुण विचार कसे असू शकतात बरं? ज्या दुकानदाराचे तू मीठ खाल्लं त्याच्याकडे तू चोरी केली नाहीस. ज्या ब्राह्मणाला तू नदी पार करून दिली त्यानं तुला मित्र म्हणलं म्हणून त्याचं धन तू चोरलं नाहीस. शेवटी हे सर्व काय रहस्य आहे? एका चोराच्या मनामध्ये असे चांगले विचार कसे येऊ शकतात बरं? सुरेशनं हात जोडून उत्तर दिलं, महाराज, मी हे सर्व ज्ञान आहे ना, धर्माच्या शिकवणी आहेत, मला एका साधू महाराजांनी दिल्या होत्या. त्यांनी मला पशुपक्ष्यांची भाषा समजवण्याचे आशीर्वादसुद्धा दिले होते. प्रत्यक्षामध्ये मी आधी एक अतिशय कुशल चोर होतो आणि रोजच चोरी करत असे. पण त्या साधू महाराजांच्या उपदेशांनी मला योग्य मार्ग दाखवला आणि माझे हृदय परिवर्तन केलं. आता मी फक्त दीपावलीच्या दिवशी म्हणजे भंडाऱ्यातून आवश्यक वस्तू घेतो, ज्याची परवानगी मला साधू महाराजांनी दिलेली आहे. पण आज मी माझा संकल्प तोडला, कारण मला माझ्या मित्राला मदत करायची होती. जर उद्यापर्यंत त्याच्याकडे या 500 अशर्फी पोचल्या नाहीत ना, तर त्याच्या बहिणीची वरात परत गेली तर तो आयुष्यभर कलंकासह जगायला मजबूर होईल. महाराज, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया या 500 अशर्फी आहेत ना, माझ्या मित्राकडे पाठवा. तो माझी वाट पाहत असेल, कारण मी त्याला वचन दिलेलं आहे की 5 दिवसाच्या आत धन घेऊन परत येईल. राजा म्हणाला, ठीक आहे, मी एक दूत पाठवतो आणि तुझ्या मित्राला धन पाठवतो. राजाने त्या क्षणी आपल्या एका सेवकाला विजयकडे पाठवलं. राजानं पाठवलेल्या दूतानं विजयला सर्व कहाणी सांगितली आणि म्हणाला, तुझ्या मित्राला राजाच्या महालामध्ये चोरी करताना पकडलं गेलं. राजानं तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी हे धन पाठवलेलं आहे. विजयनं हे ऐकताच ते धन घ्यायला नकार दिला आणि म्हणाला, मी हे धन माझ्या मित्राकडून मागितलं होतं आणि मी त्याच्याच हातून ते घेईल. तुम्ही हे धन परत घेऊन जा. दूत महालामध्ये परत गेला आणि त्यानं राजाला विजयाच्या बोलण्याची माहिती दिली. राजा तो आधीच सुरेशच्या प्रामाणिकपणानं आणि त्यांच्या चांगल्या विचारांनी प्रभावित झाला होता. आता राजा विजय आणि सुरेशच्या मैत्रीनं आणखी प्रभावित झाला. राजा म्हणाला, सुरेश, मी स्वतः तुझ्यासोबत येईल, तुझ्या मित्राला हे धन देईल, जेणेकरून तो आपल्या बहिणीचं लग्न व्यवस्थित करू शकेल. मग राजा स्वतः सुरेशसोबत त्याच्या गावामध्ये जातो. राजानं विजयला इतकं धन दिलं ना की त्याच्या बहिणीचं उत्तम लग्नसुद्धा पार पडलं. या घटनेनंतर राजा सुरेशला आपल्या राजमहालामध्ये घेऊन आला आणि म्हणाला, सुरेश, जरी तू एक चोर होतास ना, तरी तुझ्यामध्ये असे गुण आहेत जे एका चांगल्या आणि प्रामाणिक व्यक्तीमध्ये असावे. माझ्या मते जर तुला उपजीविकेसाठी योग्य साधन मिळालं ना, तर तू कधीही चोरी करणार नाहीस. म्हणून मी तुला माझ्या दरबारामध्ये काम देऊ इच्छितो. तुझ्यासारखा ज्ञानी आणि गुणी माणसाची मला दरबारामध्ये खूप गरज आहे. सुरेशनं राजाचे आभार मानले आणि राजाच्या दरबारामध्ये नोकरी स्वीकारली. राजा अत्यंत आनंदी होता की त्याला सुरेशच्या रूपामध्ये एका अनमोल रत्न मिळालं आहे. आता सुरेश वेळोवेळी राजाला सल्ला देत असे. एक साधा चोर आता राजाचा विश्वासू दरबारी बनलेला होता. समर्थांनी सांगितलं आहे ना, या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जो व्यक्ती तुम्ही अगोदर किती पाप केलेलं असेल, अगोदर किती चोऱ्यामाऱ्या केलेल्या असतील, अगोदर किती अवगुण केलेल्या असतील ना, सर्व काही विसरून जा. सद्गुरूंना शरण जा, भगवंताला शरण जा. तुमचे सर्व पापकर्म आहेत ना, नष्ट होऊन जातील. तुमच्या नवीन मार्गाचा अवलंब करा. जीवनामध्ये भगवंत आहे ना, प्रत्येकाला क्षमा करत असतो. फक्त आपण लहान व्हायला हवं, भगवंताचं बाळ व्हायला हवं.
ज्याप्रमाणे आपण आईसमोर हट्ट करतो ना, आणि आई आपल्याला सर्व आपल्या पापांना बघा माफच करत असते ना, तसंच भगवंतसुद्धा आहे. भगवंत आपली दुसरी आईच आहे ना. म्हणून भगवंत तुम्हाला नक्कीच माफ करेल. फक्त आपण बाळ व्हायला हवं. म्हणून विचार करा, विचार बदला, तुमचं आयुष्य सोन्यासारखं होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.